जर कुठेही नाव न कमावलेल्या तुम्ही सर्वसाधारण महिला असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे। सुप्रसिद्ध महिलांवर लिहिणारे तर शेकडो आहेत, पण माझ्या मते घराघरात राबणारी, सर्वांची निस्वार्थ सेवा करणारी, सामान्य घरातली एक सामान्य स्त्री ही खरोखरच एखाद्या क्षेत्रात काम करून नाव कमावणाऱ्या प्रसिद्ध महिलेपेक्षा काकणभरही कमी नाही। कारण रोज उठून माहीत आहे तीच साडी घालायची, तीच भांडे घासायची, तेच कपडे, तेच केर काढणे, सगळं तेच असणार आहे। पण तरीही नव्या जोमाने, सगळं पुनश्च उत्साहाने करणारी माझी सखी माझ्या मनातली खरी नायिका आहे। भारतातल्या लाखो बायका अजूनही हेच जीवन जगतात। असंच कुठून आणतात आंतरिक उर्मी, मानसिक बळ, सकारात्मकता माहीत नाही। कित्येक जणींचं तर माहेरही धड नसतं आणि सासरही, पण तरीही चालूच असतं सगळं असंच। मी ही एक अतिसामान्य महिला आहे आणि म्हणूनच मी घराघरातल्या स्त्रीशी खूप जास्त कनेक्ट होते। कुठेही गेले की मला घर बघायचं नसतं, ते घर नीटनेटके ठेवताना खंडीभर कष्ट करणारी माझी मैत्रीण बघायची असते। तिची वेगवेगळी रूपं बघायची असतात। तिला दिसत नसतात का हो शेजारच्या पाजारच्या बायका ऑफिसला जातात, छान पैसे कमवतात, पाहिजे तशी हौस मौज करतात, पण कधीतरी प्रत्येकीला हे वाटतच असणार की मी का नाही हे करू शकत। खूपदा वाईटही वाटत असणार, पण बोलणार काय आणि कुठे, कारण जबाबदाऱ्यांची वाट इतकी कठीण आणि क्लिष्ट असते की कटत नाही। माधुरीचं सौंदर्य, शिल्पा शेट्टीची फिगर, अमकीची हुशारी, तमकीचं ज्ञान, याचं सगळं कौतुक करतात, पण माझ्या मते वर्षानुवर्ष घरातली कामं करून भेगाळलेले कडक हात सगळ्यात जास्त सुंदर आहेत। सणवार असले की तासनतास गॅसजवळ उभं राहून घामाघूम झालेली घरातली स्त्री सगळ्यात जास्त सुंदर आहे। स्वनियोजन करून घराचं व्यवस्थापन करणारी, न शिकलेली आपली आई, आपली आजी जगातल्या सगळ्यात जास्त हुशार बायका आहेत। प्रत्येक भारतीय घरातील प्रथा, परंपरा, सणवार, चालीरीतीचा डोंगर लीलया सर करणारी आणि आपल्या मुलीला जिद्दीने शिकायला कायम पाठिंबा देणारी माझी प्रत्येक घरातली मैत्रीण सुंदर आहे आणि बुद्धिमानही। खूप खूप अभिमान आहे मला तुमच्या सगळ्यांचा आणि कायम राहील। स्वतःला अजिबात सामान्य समजू नका, तुम्ही तर असामान्य आहात। आशा करते आजचा व्हिडिओ माझ्या सगळ्या महिलांना, मैत्रिणींना आवडलाच असेल। आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।